आता या ठिकाणी उभं राहायला देखील जागा नाहीये. काय झालंय अविनाश? तो काय करणार आता? आता येतंय ऐकून त्यांना. मुंबईतनं घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास मला 2 तास लागले. अरे घोडे बिडे आणू नका रे तुम्ही तिथे. घेऊन जा पहिले त्याला बाहेर बाहेर घेऊन जा त्याला विचारायला. इथे मी काय बोलतोय माणसाला नाही समजत, घोड्यानं कुठून समजणार? त्या बिचा एक त्याला जागा करून त्या बिचारायला. उगाच कुठेतरी गर्दीमध्ये काहीतरी घेऊन येतात. जा त्याला घेऊन जा व्यवस्थित नीट त्याला जागा करून द्या रे. त्याला व्यवस्थित जागा करून द्या सगळ्यांनी जायला. कमाल आहे इथे, म्हणजे माणसांना उभं राहायला जागा नाही, घोडे घेऊन येते. तो मुलगा उतरला का त्याच्यावरनं? का तोही गेला? तुलाच पकडलं होतं का पोलिसांनी? अरे त्याला जागा करून द्या जरा नीट व्यवस्थित. कशाला प्राण्यांवरती अत्याचार करताय? ए तुझा झेंडा हलवणं थांबव, बंद करते, बंद करा आता. मी आता बोलायचंय का तुम्हाला बोलायचंय? अरे हे बघा हे कोण आहेत आता? बसा ना आता शांत. आता जिकडे आहात तिकडे उभे राहा. मला मुंबईवरनं इथे यायला जवळपास आता 2 तास लागले. आणि मी दरवेळेला मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो की मध्ये वाटेमध्ये स्वागत ठेवू नका. त्या स्वागतामुळे तो ट्रॅफिक जॅम होऊन बसतो आणि मग ट्रॅफिकमुळे मला यायला त्रास होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्या दिवशी तो जो घडलेला प्रसंग होता इथला, काय चाललंय काय रे इथे? काय चाललंय तुमचं? आता जागा नाही तर कुठे पुढे येणार तुम्ही? त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी.
विनाकारण काहीतरी काढत असतात. साधा छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय. त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलं म्हणून. म्हणे इथे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे. हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. खरं तर काय विषय होता? 1ली ते 5वी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी, म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे 3री हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की 3री भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी, मराठी सक्तीची. इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजेत. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधलं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात.
ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. खरं तर बाकीच्यांचा विषय येतो कुठे मला कळतच नाही. विषय भाषेचा आहे. एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले? नाही